नमस्ते यूट्यूब मंडळी. मी आज काय बनवतो सांगू का? नूडल्स बनवता का? तर मी नूडल्सचं पॅकेट घेतले, रेडीमेड आणले आणि यो पॅकेट आहे याच्यातून काढून घेतले. ते नूडल्स आहे आणि लालवाली शिमला मिरची, हिरवीवाली शिमला मिरची, हिरवी नाही ग पिवली, आणि बेबी कॉर्न आहे छोटे छोटे. मका घेतला का, छोटावाला मका घेतले आणि थोडासाच गाजर घेतले, थोडा बारीक चिरून लसूण घेतलाय, मीठ चवीप्रमाणे आणि थोडा मशरूम घेतले. आता यांना मस्त सगळ्या भाज्यांना ना याच्यामध्ये आपल्या अमूल बटरमध्ये भाजून घेवा का. आणि 3 सॉस घेतल्यात, काला, हिरवा, लाल आणि एरेगॉनो आणि आपले चिली फ्लेक्स. काय बोलतात या मिरचीचा कूट मिरचीचा कूट टाकायची, थोडी लाल मिरची टाकायची आणि याचा पेड हे बाई वाला पॅकेट टाकायचा का याच्यात. आता मस्त नूडल्सला उकळून घेता. आता मी कढईमध्ये पाणी ठेवले उकळत. आता त्याच्यामध्ये आपण नूडल्स टाकू. पाणी आता उकळलंय मस्त. आता त्याच्यामध्ये आपण हे नूडल्स टाकू. नूडल्स बघ अशी आहे जशी काही काठ्या, ती थोडी शिजली ना मी बरोबर बसला का खाली. हे बघा मंडळी, मी आता ही नूडल्स टाकले, आता थोडी शिजली ना ती बरोबर जाई खाली. का तुम्हाला दुसरी पाहिजे तर दुसरी पण घ्या, तर मी ही वाली घेतले ना. हे बघा मंडळी, झाले आपले नूडल्स शिजून. हे बघा किती भारी आहे ना. अशीच आणा मंडळी तुम्ही पण, ही भारी नूडल्स असतं का. हे बघा किती भारी झाले ना. आता मस्त शिजले. आता हिला मस्त फोडणी करून घेता. आता फोडणी करून तुम्हाला दाखवता. आणि हिला आता पाण्यातून काढून घेता. मंडळी हे बघा कढई ठेवले तापत. आता त्याच्यामध्ये आपण अमूल बटर टाकू आणि मशरूम भाजून घेऊया. मशरूम घेतल्याने भाजून घेवा त्याच्यात चांगला. जरा लाल लाल करायचा, खास गॅसवरच भाजायचा खायला. मीठ बीठ आता काहीच नाही टाकायचं, नंतर टाकायचं त्याच्यात. पण मशरूमला भाजून घेऊ. थोडासा अमूल बटर टाकतो. हे बघा म्हणजे झाले आपला मशरूम भाजून घ्या. लाल लाल करायचा. आता काढून घेतोय 2 चम्मच. आता गॅस फास्ट ठेवू आणि गाजर हे बघा म्हणजे यांना मस्त थोडासा तेलात आणि अमूल बटरमध्ये भाजून घेऊया. हे बघा म्हणजे झाले भाजून. आता काढून घेऊ आणि बेबी कॉर्न भाजू. हे बघा म्हणजे आता मका पण भाजून घेऊ. बारीकवाला कॉर्न, बेबी कॉर्न हे छोटे छोटे ना म्हणून त्याचं नाव बेबी कॉर्न ठेवले. त्याला मस्त थोडा भाजून घेता. तूप नाही, अमूल बटर आणि तेल टाकले. भाजून तर घेतले ना, मग तेल कमी टाकलं तरी चालेल. लसूण टाकू, बारीक कापून घेतलाय ना तो. हे बघा मंडळी, मी मस्त नूडल्सला ना जालीन काढून घेतले आणि बघा मस्त झाले सुटसुटीत. तर मस्त लसूण नाही झाला ना, त्याच्यामध्ये आपण मशरूम टाकूया आणि सगळं भाज्या भाजून घेतल्यात ना त्या टाकू. सगळ्या तेलात भाजून घेतल्या मस्त भाज्या त्या टाकू आपण. बारीक गॅस करून आपण त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकू, पावडर टाकू. बघा तिखट बनवा का. आणि एरेगॉनो आणि सॉस टाकून घ्या आपण. ब्लॅकवाला टाकू, ग्रीनवाला टाकू, प्रमाणे टाका. तुम्हाला माहिती आहे ना. सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण आता नूडल्स टाकून घेऊया. बघा म्हणजे आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण याला. चिपकले चमच्याला. हे बघा मंडळी, आपले नूडल्स ना झाले. आता मिक्स करू. आता त्याच्यामध्ये थोडासा पिरी मसाला भेटते ना, यो टाका. जरा टेस्ट चांगली येते त्याला. तिखट असतं का पण मसाला जरा कमीच टाका. बघा तिखट करायला नाही तर सर्व मिक्स करून घेऊ. झाले आपले नूडल्स. या मंडळी नूडल्स खायला. हे बघा मंडळी, झाले आपले नूडल्स. मस्त बनवले का, भारी बनवले. मस्त पण बनवले ना, भारी पण. वरती मी थोडासा चीज टाकला असं किसून. काठ्या घ्यायच्या, या काठ्यान पकडून खायचा. तेव्हा असं घ्यायचं ना, असं पकडून खायचा का. त्या मनानं येत खाता, पोरांना येतं. तेव्हा अशी पकडून खावा का मस्त.
कशी वाटली मंडळी रेसिपी? आवडली का? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा मंडळी. बाय बाय मंडळी.